हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिव्हिजन ऑफ नंबर्स बाय 10, 100 अँड 1000. म्हणजे डिव्हिजन करायचं पण कशाने, जर 10, 100 किंवा 1000 किंवा 10 चे मल्टिपल्स, म्हणजे 10, 100, 1000 दुसरे पण जे नंबर आहेत जे झिरो वाले नंबर आहेत, 30 असो, 50 असो, 6000 असो, 1000 असो, 20,000 असो, असा ज्या या 10 किंवा 10 चे मल्टिपल असणाऱ्या नंबरनी डिव्हिजन प्रोसेस कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आणखीन जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत आपण, डिव्हिजन ऑफ नंबर्स बाय 10, 100 अँड 1000 अँड 10 चे मल्टिपल असणारे, म्हणजे 10 च्या पटीतले असणारे जे नंबर्स आहेत त्यांनी डिव्हिजन कसं करायचं किंवा डिव्हिजनची प्रोसेस कशी पूर्ण करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्या 2 डिजिट 3 डिजिट नंबर पेक्षा 10, 100 आणि 1000 नी मल्टिप्लाय करणं किंवा 10 च्या मल्टिप्लायनी मल्टिप्लाय करणं हे खूप सोपं आहे. तर बघा आता डिवाइड द फॉलोइंग. आता खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत, तर याची डिव्हिजन प्रोसेस कशी कंप्लीट करायचं किंवा हे डिव्हिजन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. आता इथे पहिलं एक्झाम्पल काय आहे, 38,175 डिवायडेड बाय 10. तर इथं बघा 5 डिजिट नंबर आहे, 5 डिजिट नंबरला आपल्याला कितीने डिवाइड करायचं आहे, 10 न. तर याच्यासाठी एक ट्रिक आहे, त्या ट्रिक नुसार आपण डायरेक्ट इथं डिवाइड लिहून टाकायचं. डिवाइड लिहून टाकायचं म्हणजे त्याचा क्वेश्चन आणि रिमाइंडर डायरेक्ट लिहून टाकायचं आहे. याची डिव्हिजनची प्रोसेस करायची गरज नाही, कारण आपण ओरली सुद्धा याचा आन्सर काढू शकतो. आता ते कसं ते आपण चला पाहूया. आता पहिला नंबर काय म्हटलं मी, 38,175 डिवायडेड बाय 10. तर ते 10 नी कसं डिवाइड करायचं, तर पहिल्यांदा काय करायचं, आपण कोणत्या नंबरनी डिवाइड करत आहोत तो नंबर पहिल्यांदा पाहायचा. इथं कोणता नंबर आहे, 10. तर इथं 1 च्या पुढे किती झिरो आहे, तर 1 झिरो आहे. फक्त किती झिरो आहे, तर 1. तर जो लास्टचा नंबर असेल, लास्टचा तुम्हाला नंबर इथं दिसतोय तो येणार आहे रिमाइंडर, आणि जे हे पहिले जे 4 नंबर आहेत ते असणार आहे क्वेश्चन. तर अशा प्रकारे आपण ओरली डायरेक्ट आन्सर याचा आपण लिहू शकतो, कारण की ही एक ट्रिक आहे. ट्रिक नुसार आपण आन्सर काढलेलं आहे. तर कसं काढलं आपण आन्सर, आपल्याला किती डिवाइड करायचं आहे, 10 न. तर 1 च्या पुढे किती झिरो आहेत, मग 1 च्या पुढे फक्त एक झिरो आहे. तर जर 1 च्या पुढे एक झिरो असेल तर लास्टचा जो नंबर आहे तो रिमाइंडर म्हणून ठेवायचा आणि जे पहिले 4 नंबर आहेत ते क्वेश्चन म्हणून ठेवायचं. खूप सोपं आहे हे. तर क्वेश्चन काय आलाय, मग इथं क्वेश्चन आहे 3817 आणि रिमाइंडर काय आलाय, रिमाइंडर फक्त एकच, कारण की एकच झिरो असल्यामुळं रिमाइंडर फक्त एक नंबर राहिलेला आहे. आता पुढे बघा, पुढचा नंबर काय, 6,25,048 डिवायडेड बाय 100. कितीने डिवाइड करतोय आपण, 100 ने डिवाइड करतोय. तर डिवाइड करत असताना पहिल्यांदा काय बघायचं, 1 च्या पुढे किती झिरो आहे, 2 झिरो आहे. तर आपल्याला नंबर कोणता डिवाइड करायचा, 6,25,048. तर 2 झिरो असल्यामुळं लास्टचे 2 नंबर काय राहतील, रिमाइंडर, आणि पहिले 4 नंबर काय राहील, क्वेश्चन. लक्षात आलं का, बघा खूप सोपं आहे. आता मी क्यूचं फक्त क्यू लिहिते, पूर्ण क्वेश्चनची स्पेलिंग लिहित बसत नाही. क्यूचं काय, आपलं क्वेश्चन काय आलंय मग, 6,250 आणि रिमाइंडर काय आलेला आहे, 2 झिरो असल्यामुळे शेवटचे 2 नंबर, म्हणजे रिमाइंडर आहे 48. खूप सोपं आहे हे करणं. आता पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा काय आहे, आता कोणता नंबर आहे हा, 51 लाख, सॉरी हा नंबर काय आहे, 5,18,63,204. तर नंबर कोणता आहे हा, 5,18,63,204. आपल्याला कशाने डिवाइड करायचंय, तर 1000 ने करायचंय. तर 1000 ने डिवाइड करायचं म्हणून 1 च्या पुढे किती झिरो आहे, 3 झिरो आहे. तर लास्टचे 3 झिरो काय असणार आहेत, आपला रिमाइंडर, आणि पहिले जे 5 अंक आहेत, 5 नंबर्स आहेत ते असणार आहे आपला क्वेश्चन. तर क्वेश्चन काय आलाय मग बघा, 51,863 आणि रिमाइंडर काय आहे, लास्टचे 3 नंबर म्हणजे 204. तर जर 10, 100 आणि 1000 न आपल्याला एखाद्या नंबरला डिवाइड करायचं असेल तर खूप सोपी प्रोसेस आहे. परत एकदा मी रिकॉल करते बघा,
1च्या पुढे किती झिरो आहेत तेवढे लास्ट ते नंबर आपला असणार आहे रिमाइंडर, आणि जे पहिले उरलेले नंबर आहेत ते आपला क्वेश्चन. 10 ला एक झिरो आहे म्हणून लास्टचा एक नंबर रिमाइंडर, पहिले नंबर क्वेश्चन. 1च्या पुढे 2 झिरो आहेत म्हणून लास्टचे 2 नंबर रिमाइंडर, पहिले नंबर क्वेश्चन. आता इथं 1000 ने डिवाइड करायचं आहे. 1च्या पुढे 3 नंबर आहेत म्हणून लास्टचे 3 नंबर रिमाइंडर आणि पहिले नंबर क्वेश्चन. कारण तुम्हाला खूप सोपं आहे 10, 100 आणि 1000 ने मल्टिप्लाय करणं. पण आता पुढचे नंबर्स बघा, पुढचे नंबर थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे इथं 1 नाहीये संख्या, इथं संख्या 1 ला सोडून दुसरी आहे. म्हणजे इथं काय 6000. आपल्याला कशाने डिवाइड करायचं, कोणत्या नंबरने आपल्याला डिवाइड करायचंय 6000. तर आता इथं काय करायचं 6000 ने डिवाइड करत असताना, आणि नंबर इथं कोणता डिवाइड करायचा आपल्याला 43,900. तर इथे एक फर्स्ट स्टेप आहे बघा. आता 6च्या पुढे किती झिरो आहेत 3, आणि ह्या संख्येत किती झिरो आहेत 2. तर पहिल्यांदा हे झिरो आपण कट करून घ्यायचे. इथं आता 1 नंबर नाहीये, 1 ला रिप्लेस दुसरे नंबर दिलेले आहेत. तर ही वरचा जो रूल आहे तो या नंबरला अप्लाय होत नाही. तर 6000 असल्यानंतर इथं झिरो किती आहेत ते पाहायचे, नंबर मध्ये झिरो आहेत किती ते पाहायचे. आता इथं 2 झिरो आहेत, इथं पण सेम 2च झिरो आहेत. तर हे 2 झिरो आणि हे पुढचे 2 झिरो इथले कट होतात, आणि पुढे आपण मग डिवाइड प्रोसेस आपल्याला साईडला करावी लागते. तर काय राहिलं मग इथं 439 डिवायडेड बाय 60 राहिले. आता इथं कितीने डिवाइड करायचं आपल्याला 60 ने डिवाइड करायचं. तर आपण इथं थोडक्यात डिवाइड करून घेऊया. आता 60 ने डिवाइड करायचंय म्हणजे 439 आहे. आता 439 ला आपल्याला 60 ने डिवाइड करायचा असेल तर इन ओरली आता 6 हा नंबर आलेला आहे इथं. तर 6च्या टेबल मध्ये 43 आहे का नाहीये. 6 7 जा 42 असं येऊ शकते. तर मग ह्या दोघांचं मल्टिप्लाय करून घ्या. 7 0 जा 0, 7 6 जा 42. एकदम राईट आलेला आहे आन्सर. कारण हा होल नंबर तर 6च्या टेबल मध्ये असणार नाहीये. तर आपण काय करायचं मग इथं त्याच्या अगोदरचा जो नंबर आहे त्याचा नंबर इथं वरती लिहायचा आणि ही डिव्हिजनची प्रोसेस करून घ्यायची. आता सबट्रॅक्शन करूया बघा. 9 3 - 2 1 आणि 4 - 4 0. म्हणजे इथं बघा क्वेश्चन काय आलेला आहे आपला 7 आणि रिमाइंडर काय आलेला आहे 19. तर अशा प्रकारे मोठ्यात मोठ्या डिव्हिजनची प्रोसेस सुद्धा आपण हे रूल वापरून खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. आता पुढचा नंबर काय बघा 3,65,700 ला किती ने डिवाइड करायचंय 30 ने डिवाइड करायचंय. तर पहिल्यांदा इथं एक झिरो आणि इथं एक झिरो, हे 0 0 कट होऊन जातात. मग इथं नंबर काय राहिला बघा 36,570. आपल्याला ह्याला किती ने डिवाइड करायचंय, काय उरलंय आपल्या इथं बघा, काय उरलेलं आहे 3 उरलंय. तर आपल्याला इथं 3 ने डिवाइड करावी लागणार आहे. तर आता इथं 3 ने डिवाइड करत असताना थोडीशी लॉंग प्रोसेस होईल. ती स्टेप बाय स्टेप बघा खूप सोपी आहे. 3 1 जा 3 मायनस 0 हे 6, 3 2 जा 6 मायनस 0 5 5 तर 3च्या टेबल मध्ये नाही, त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर. 3 1 जा 3 मायनस 2 केलं 7, 3 9 जा 27 0 0. मग हा एक 0 वरचा राहिलेला आपण जर खाली रिप्लेस घेतला तर वरती पण आपल्याला एक 0 ऍड करावा लागतो. म्हणजे आन्सर काय आला आपला क्वेश्चन आलेला आहे 12,190 आणि रिमाइंडर आपला इथं आलेला आहे 0. म्हणजे रिमाइंडर आपला इथं काहीही उरलेला नाही. तर अशा प्रकारे डिव्हिजन ऑफ नंबर्स बाय 10, 100, 1000 अँड इट्स मल्टिपल्स. म्हणजे 10 चे मल्टिपल असणार आहे जसं की 6000, 30. तर या नंबरनी डिव्हिजन कसं करायचं, आता 10, 100 आणि 1000 नी मल्टिप्लाय करताना रूल वेगळा आहे आणि 10 चे मल्टिपल असणार आहे 6000, 30. ह्यांनी डिवाइड करताना रूल थोडा वेगळा आहे. पण मला नक्कीच आशा आहे की आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून मी हे जे तुम्हाला डिव्हिजनचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. तर चला मग फटाफट या व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्सला आपल्या रिलेटिव्हला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग जय हिंद, जय महाराष्ट्र.